पहिल्याच टर्ममधल्या पहिल्याच अधिवेशनात अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेले आमदार विक्रम पाचपुते आज आपल्यासोबत आहेत. नमस्ते. दादा, पहिल्याच निवडणुकीत तुम्ही आमदार झालात. या निवडणुकीत तुम्ही 2 दिग्गज साखर सम्राटांसोबत तुम्ही निवडणूक लढवलीत. ही निवडणूक विक्रम पाचपुतेंची नव्हती. ही निवडणूक बबनदादांची आणि कार्यकर्त्यांची होती. अवघ्या 16 दिवसामध्ये तुम्ही उमेदवार बदलतात आणि तोही निवडून येतो. उमेदवाराची कमाल नसते, ती सगळ्या परिस्थितीची कमाल होते. ती श्रीगोंद्याचा इतिहास पाहिला तर अनेक अनाकलनीय निकाल श्रीगोंदेकरांनी लावले. तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावरून निवडणूक लढवली आणि जिंकली? ही निवडणूक मी सांगितलं ना, ही निवडणूक आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावरती लढले. म्हणजे जेवढं दादांचा प्रत्येक कुटुंबावरती जेवढा काय म्हणणार प्रभाव आहे, तेवढाच प्रत्येक कुटुंबाचा आमच्या राजकारणावर प्रभाव आहे. आमदारकीच्या काळात पुढील 4-5 वर्षांसाठी तुम्हाला श्रीगोंद्यामध्ये काय बदल घडवायचे आहेत? तर मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण एक MIDC मंजूर करून घेतलेली, तर ती पूर्ण करणं आणि ती सुरू करणं हा सगळ्यात महत्त्वाचा टार्गेट असेल. पाण्याचा प्रश्न कसा सोडवला जाईल याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करतोय. नेते तुमच्या विरोधात निवडणूक लढवत होते, ते आता तुमच्यासोबत सत्तेत आहेत. तर ह्याचा तुम्हाला लॉंग टर्मसाठी फायदा होईल की तोटा येईल असं तुम्हाला? श्रीगोंद्यात विरोधात कोणी राहू शकत नाही, हे दुर्दैव आहे. विरोधात फक्त पाचपुते राहू शकतात. मावा, गुटखा आणि बनावट पनीर या मुद्द्यांवरती तुम्ही विधानसभेत भांडलात. तर हे मुद्दे तुम्ही कसे सोडवणार आहात? पनीर, जो बनावट पनीरचा मुद्दा आहे, हा एकटा सरकार रिस्पॉन्सिबल नाही, ह्याला सर्वसामान्य पण रिस्पॉन्सिबल. हा सेल्फ अवेअरनेस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कितीही प्रश्न मांडले तर ते पुढे जातो. श्रीगोंद्यात जास्त नेते असल्यामुळे विकास कामे खोळंबतात, हे तुम्हाला खरं वाटतं का? जिथे श्रेयवाद होतो तिथेही गडबड होते. आम्ही त्याला महत्त्व देत नाही, त्यामुळे अनेकदा अडचण होत नाही. पण काही काही ठिकाणी होतं. आता एकाच घटकामध्ये आलं, आता तसं पाहिलं तर महाविकास आघाडीकडे म्हणायला कोणी शिल्लक नाही. श्रीगोंद्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार हे एकत्र काम कसे करू शकतील? हे 2 घटक आहे. लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या स्टेजवरचे झाले, तर स्थानिक स्वराज्य संस्थेला रिप्रेझेंट करणारे लोक, या तालुक्याला रिप्रेझेंट करणारे, जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारे आणि राज्याला रिप्रेझेंट, हे सगळे जर एका विचाराचे झाले ना तर काम करायला सोपं जातं. तुमच्या या राजकीय प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाचा किती आणि कसा साथ होतो? आई वडील हे मुलाला कायम धीर देत असतात, पण बायकोनीही धीर देणं खूप महत्त्वाचं असतं, भावानीही धीर देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि योगायोगाने ते माझ्या कुटुंबात मला मिळालं. तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्हाला स्वतःबद्दल सर्वात जास्त अभिमान वाटणारा कोणता क्षण होता? कसं होतं, अभिमानाचा क्षण म्हणजे मी संतुष्ट झालो. मी पुढे नाही जाणार. त्यामुळे संतुष्ट जो व्यक्ती होतो त्याची प्रोग्रेस थांबते. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला सर्वात मोठी अडचण किंवा सर्वात मोठा धक्का कधी बसलाय? घरच्यांच्या तोंडून ऐकायचो की लोक इन्व्हेस्ट बदलतात वगैरे, पण 10 ते 14, कारण 9 नंतर मी ॲक्टिव्ह झालो. 10 ते 14 या काळात अनेकांना आम्ही मदत केली होती. 14ला दादांचा पराभव झाला. आम्ही आमदार नव्हतो. आमच्या आर्थिक अडचणी चालू होत्या, कारखान्याचे प्रश्न चालू होते आणि त्याच्यामध्ये प्रापंचिकही अडचणी होत्या. ह्या सगळ्यामध्ये मी लोकांना बदलताना पाहिलेलं आहे. दादा, साई कृपाचं नेमकं काय झालं? लोकांना अजूनही वाटतं की तुमच्याकडे साखर कारखाने आहेत. नाही, अजिबात नाही आहे. आम्ही ते युनिट दिलेलं आहे आणि इन प्रोसेस आहे. म्हणजे अजून त्याचं क्लोजर झालं नाही हा भाग आहे, पण त्यात आमचा 1% आम्ही ठेवलेला नाही आहे. कारण ज्यावेळेस आमच्याकडे होतं तरी आम्हाला चालवायला काही मर्यादा येत होत्या, मग ठेवून काय करणार? तुमच्याबद्दलची अशी कोणती गोष्ट आहे जी लोकांना, नागरिकांना नेहमी चुकीची वाटते? मी खूप स्पष्ट बोलतो कधी कधी. पहिल्याच टर्ममधल्या पहिल्याच अधिवेशनात अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेले आमदार विक्रम पाचपुते आज आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम तुमचं अहिल्यानगर लाईव्ह 24मध्ये खूप खूप स्वागत. नमस्ते. दादा, पहिल्याच निवडणुकीत तुम्ही आमदार झालात. या निवडणुकीत तुम्ही 2 दिग्गज साखर सम्राटांसोबत तुम्ही निवडणूक लढवलीत. हा अनुभव कसा होता आणि या निवडणुकीतनं तुम्ही काय शिकलात? हे खूप चांगला अनुभव होता. म्हणजे मुळात मी कायम हे सांगत होतो, ही निवडणूक विक्रम पाचपुतेंची नव्हती. ही निवडणूक बबनदादांची आणि कार्यकर्त्यांची होती. आणि त्याचा अनुभव मला निवडणुकीत आला, कारण माझी उमेदवारी 4 नोव्हेंबरला ठरली होती. 4 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरला मतदान होतं. अवघ्या 16 दिवसामध्ये तुम्ही उमेदवार बदलतात आणि तोही निवडून येतो, चांगल्या मताने निवडून येतो. हे त्या उमेदवाराची कमाल नसते, ती सगळ्या परिस्थितीची कमाल होते. ती तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही चांगले बिझनेसमॅनही होऊ शकला असता, पण राजकारणात यावंसं वाटलं हे तुम्हाला स्वतःहून इच्छा झाली की तुम्ही कुटुंबाच्या जबाबदारीमुळे हा निर्णय घेतला? नाही, मुळात राजकारणात यायचं कधी कोणी ठरवत नसतं. म्हणजे ती परिस्थिती तयार होत असते. म्हणजे आमचे वडील राजकारणात आले होते, त्यांच्याकडे कोणताही राजकीय बॅकग्राऊंड नव्हतं.
पण मी स्वतः 2009च्या दरम्यान म्हणजे आल्यानंतर मी माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी एज्युकेशन इन्स्टिट्यूट सेटअप केली होती. ती चांगली चालली आहे, परिक्रमा शैक्षणिक संस्था. आणि ही झाल्यानंतर मी बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होतो, म्हणजे त्यांचं सगळं कामकाज पाहत होतो. 14ला मी तयारी केली होती, पण 14ला मी ज्यावेळेस पवारसाहेबांनी आमच्यावर जबाबदारी टाकली होती की लोकसभेसाठी उमेदवार पाहिजे होता, तर मग तो उमेदवार आमच्या कुटुंबातला असावा असं साहेबांचं म्हणणं होतं. त्यामुळे मी 14साठी खूप तयारी केली होती. मग योगायोगाने राजीवजी राजळे हे पक्षामध्ये आले आणि मग मी थांबलो तिथं. मग त्यामुळे कारण उमेदवार मिळाला होता पक्षाला, मग आपण सगळं जे काही फिरलो होतो ते सगळं होल्ड केलं. त्यावेळेस माझी इच्छा होती, पण नंतर मी राजकारणातून पूर्ण अलिप्त झालो होतो. पण नंतर जी काही परिस्थिती आत्ताची घडली मागच्या 1-1.5 वर्षामध्ये, त्या 1-1.5 वर्षानंतर राजकारणात आलो. मी तर जाहीर केलं होतं, आमच्या कुटुंबात ठरलं होतं की मी राजकारणात येणार नाही. हां, 14ची माझी काय म्हणतो मानस होता, इच्छा होती, त्यावेळेस ते शक्य नाही झालं. आणि आत्ता तशी काहीच परिस्थिती नव्हती किंवा ठरूनही नव्हतं आणि असं काही डोक्यातही नव्हतं की राजकारणात आलं पाहिजे. योग घडला आणि योगायोगाने आलो. दादा, तुम्हाला राजकारणाचं बाळकडू हे लहानपणापासूनच आहे. तर श्रीगोंदेकरांनी तुम्हाला तुमच्यावर कशामुळे विश्वास ठेवलाय? तुम्ही पाचपुतेंचे तुम्ही पुत्र आहात म्हणून, की तुम्ही एक अभ्यासू नेता आहात म्हणून? हे आता ते श्रीगोंदेकरांनाच विचारावं लागेल त्यांनी का विश्वास ठेवला. पण विश्वास ठेवला तो विश्वास सार्थ करण्याचं काम मी करायचा प्रयत्न करतोय. आणि जी काही जबाबदारी आली, मग मतदारसंघाची कामं असतील, मतदारसंघाचे प्रश्न असतील. मुळात काय झालं होतं की 1980ला जे जसं तुम्ही म्हणालात विधानसभेचं, तर एवढंच ॲग्रेसिव्हली दादाही मांडत होते विधानसभेमध्ये. 80 ते 85 त्यांची पहिली टर्म होती, 85 ते 90 दुसरी टर्म होती, 90 ते 95च्या टर्ममध्ये ते काही काळ हे मंत्री राहिले होते. आणि त्यानंतर 95 ते 99 ह्या टर्मपर्यंत दादा ॲग्रेसिव्ह होते. पण 99 नंतर दादांचा 99ला पराभव झाला. 99 ते 2004 त्यावेळेस नागवडे साहेब आले होते, ते सभागृहात काही जास्त बोलले नव्हते. त्यानंतर 2004ला दादा निवडून आले आणि मंत्री झाले, त्यामुळे दादांना सभागृहात बोलायची संधी नव्हती. त्यामुळे 4 ते 14 दादा हे त्या काळात मंत्री होते बऱ्याच काळ, त्यामुळे दादांनाही सभागृहामध्ये बोलायला मर्यादा येत होत्या. आणि नंतर 14 नंतर दुसरे जे आमदार झाले होते जगताप, तेही कधी सभागृहात बोलले नाहीत. त्यामुळे 14 ते 19 आमच्याकडे सभागृहातला ऐकायला मिळालं नाही. थोडक्यात 99 पासून ते 19 पर्यंत कोणी बोललं नव्हतं. 19ला दादा निवडून आले, पण दुर्दैवाने करोना काळ होता, त्यावेळेस काही खास अशा गोष्टी घडल्या नाहीत आणि दादांची तब्येतीच्या मर्यादा होता. त्यामुळे 24ला मला संधी मिळाली आणि मी बोलतो हे नवल वाटतं, पण माझ्यापेक्षा जास्त दादा ॲग्रेसिव्ह होते 1980ला. पण दुर्दैव असं की त्यावेळेस मीडिया एवढा ॲक्टिव्ह नव्हता आणि त्यावेळेस दादा विरोधी पक्षात होते. तुम्ही विचार करा, मी सत्ताधारी पक्षात असून एवढा आवाज उठवतोय, तर विरोधी पक्षात असतं तर काय झालं असतं. त्यामुळे दादा विरोधी पक्षात त्यावेळेस किती ॲग्रेसिव्ह असतील याचं आपण कधी अवलोकन करत नाही. त्यामुळे हे बाळकडू काही गोष्टी रक्तात येतात, ते एखादंच रक्तात आलेल्या आहेत. श्रीगोंद्याचा इतिहास पाहिला तर अनेक अनाकलनीय निकाल श्रीगोंदेकरांनी लावलेत. तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावरून निवडणूक लढवली आणि जिंकली? ही निवडणूक मी सांगितलं ना, ही निवडणूक आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावरती लढलेलो आणि कार्यकर्त्यांनाच केंद्रबिंदू ठेवून जे काही आमचे स्थानिक नेतृत्व आहे, कार्यकर्ते म्हणजे ज्या ज्या गावातले नेते मंडळी असतील, यांना बरोबर ठेवूनच ही निवडणूक झालेली आहे आणि भविष्यात त्या हिशोबानेच आमची वाटचाल चालू आहे. हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या लोकांनी आमचं कुटुंब घडवलेलं आहे. म्हणजे जेवढं दादांचा प्रत्येक कुटुंबावरती जेवढा काय म्हणणार प्रभाव आहे, तेवढाच प्रत्येक कुटुंबाचा आमच्या राजकारणावर प्रभाव आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या छोट्या मोठ्या लोकांनी आहेत, हे सगळं कुटुंब मिळून त्यांनी जी आम्हाला संधी मिळाली, त्यामुळे ह्या सर्व कुटुंबाचा आम्हाला फायदा होतो. म्हणजे इतक्या वेळेस म्हणजे दादांची 7 वेगवेगळी चिन्ह झाली. म्हणजे दादांनी पक्षांतर हे 2दा केलं, 7 वेगवेगळी चिन्ह झाली तरी लोकांनी स्वीकारलं आहे आणि मलाही त्या मुद्द्यावरच स्वीकारलं आहे. मला ही संधी दादांचा मुलगा म्हणूनच मिळाली असावी मी या मताचं. कारण शेवटी कसं माझं कर्तृत्व त्यांना पहिला संधी नव्हती. आत्ता इथनं पुढे जे 5 वर्ष आहेत, त्यावेळेस विक्रम पाचपुतेचं कर्तृत्व काय हे श्रीगोंदेकर पाहतील आणि मग निर्णय घेतील. पण तो निर्णय घेतलेला चुकीचा नाही, ह्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न चालू आहे. आमदारकीच्या काळात पुढील 4-5 वर्षांसाठी तुम्हाला श्रीगोंद्यामध्ये काय बदल घडवायचे आहेत? हे अनेक गोष्टी आहेत. मुळात म्हणजे काय झालं की 1980 पासून दादांची इच्छा होती की श्रीगोंद्यामध्ये औद्योगिकीकरण झालं पाहिजे. दुर्दैवाने आमच्याकडे मालडोक पक्षी होता पूर्वी आणि त्याचा इको सेन्सिटिव्ह झोन होता आणि ह्या इको सेन्सिटिव्ह झोनमुळे आमच्याकडे इंडस्ट्रीज येणं शक्य नव्हतं. तर हा मागच्या काही वर्षामध्ये आपण तो इको सेन्सिटिव्ह झोन काढण्यामध्ये यशस्वी झालो. तर मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण एक MIDC मंजूर करून घेतलेली आहे. तर ती पूर्ण करणं आणि ती सुरू करणं हा सगळ्यात महत्त्वाचा टार्गेट असेल. आणि मुळात आमचा जो श्रीगोंदा आणि नगर विधानसभा मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ तसा पाहिला तर दुष्काळी भाग आहे. पण श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ 78% इरिगेशन आहे आणि जवळजवळ 12 ते 14% हे उचल पाणी आहे. आणि त्याच अनुषंगाने नगर तालुक्यातली जी गावं आहेत तिथेही बऱ्यापैकी म्हणजे तिथं पाटपाण्याची सोय नाही आहे, पण तिथं लिफ्ट्स आहेत,
काही छोटे मोठे बंधारे आहेत. त्यामुळे पाण्याच्या दृष्टिकोनातनं काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि श्रीगोंद्यात जो पाण्याचं नियोजन उत्तम करेल, म्हणजे श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ, तो 100% त्याला परत संधी मिळू शकते. मग पाण्याचा प्रश्न कसा सोडवला जाईल याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करतोय. प्रामुख्याने कुकडी असेल, साखळी योजना असेल, हे आपण एक केंद्रबिंदू ठेवला की ह्या योजना पूर्णत्वाकडे कशा जातील. एक तर सुरू झाल्या पाहिजेत आणि सुरू जर लवकर करू शकलो आपण तर त्या ह्या 5 वर्षात पूर्ण कशा होतील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे जो मेन आमचा प्रायोरिटी असेल उद्योग, पाणी आणि विजेच्या दृष्टिकोनातून आणि आणखी काही आपल्याकडे सबस्टेशन मंजूर करून घेतलेत आणि 1-2 अजून मंजूर होण्याजोगे आहेत, तर ते कसे पूर्ण करता येईल तो आमचा प्रयत्न असणार आहे. निवडणुकीनंतरही श्रीगोंद्याचं राजकारण हे ढवळलेलं दिसलं. म्हणजे जे नेते तुमच्या विरोधात निवडणूक लढवत होते ते आता तुमच्यासोबत सत्तेत आहेत. तर ह्याचा तुम्हाला लॉंग टर्मसाठी फायदा होईल की तोटा येईल असं तुम्हाला? हे मुळात आम्हाला हा काही अनुभव नवीन नाही. म्हणजे श्रीगोंद्यात विरोधात कोणी राहू शकत नाही, हे दुर्दैव आहे. विरोधात फक्त पाचपुते राहू शकतात. जर आम्हाला आमचं सरकार विरोधात असेल, आमचा पक्ष हा विरोधी पक्षात बसला असेल तर आम्ही विरोधात बसतो. पण दुर्दैवाने समोरचे बसत नाहीत, त्यांच्याकडे तेवढा पेशन्स नाही आहे. त्यामुळे हा अनुभव आम्हाला पूर्वी पण आहे. आम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेस हे सगळे काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे हे सत्तेबरोबर जाणारी सगळी मंडळी आहेत. त्यामुळे हा काही नवीन गोष्ट श्रीगोंद्याकरांना नाही आहे. सत्तेबरोबर हे आमच्या मतदारसंघातले विरोधक येत असतात. ह्याचे फायदे तोटे सगळे असतात. फायद्यापेक्षा काही प्रमाणात तोटे असतात. विकास कामं व्हायला थोड्याशा अडचणी होतात, पण काही हरकत नाही. आमच्याकडे आहे 40-45 वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवावरती ह्या गोष्टी पण पुढे घेऊन जाऊ. मावा, गुटखा आणि बनावट पनीर या मुद्द्यांवरती तुम्ही विधानसभेत भांडलात. तर हे मुद्दे तुम्ही कसे सोडवणार आहात? नाही, कसं असतं, एकतर हे सगळे वेगवेगळे मुद्दे आहेत. जो बनावट पनीरचा मुद्दा आहे हा एकटा सरकार रिस्पॉन्सिबल नाही आहे. ह्याला सर्वसामान्य पण रिस्पॉन्सिबल आहे. आपण ज्यावेळेस हॉटेलमध्ये जातो, आपण काय खातो हा प्रश्न विचारत नाही. त्यामुळे सेल्फ अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. हा सेल्फ अवेअरनेस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कितीही प्रश्न मांडले तर ते पुढे जात नाही. सुदैवाने आपण तो प्रश्न विधानसभेत मांडला. हे महाराष्ट्राच्या विधानसभेतलं पहिलं उदाहरण असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत हा प्रश्न चर्चेत येतो आणि ह्याचं कॉग्निजन्स म्हणा किंवा सिरियसनेस हे केंद्र सरकार घेतं. FSSAईने नोटिफिकेशन काढलं, हरकती मागवलेल्या आहेत. त्याचा इनडायरेक्ट फायदा हा शेतकऱ्यांना होतो. दर जून-जुलै महिन्यामध्ये दुधाचे भाव हे पडतात आणि बऱ्यापैकी पडतात. पण ह्या वर्षी आपण ते पाहिलं नाही आहे. या वर्षीचा अनुभव दुधाचे भाव बऱ्यापैकी स्टॅग्नंट आहेत. थोडेफार इकडे तिकडे फरक झाले असतील पण बऱ्यापैकी स्टॅग्नंट आहेत. याचा अर्थ कुठेतरी बनावटपर्यंत हे कमी झालेलं आहे. त्यामुळे सेल्फ अवेअरनेस हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि मीडियाला खरं तर श्रेय दिलं पाहिजे, सोशल मीडियाला श्रेय दिलं पाहिजे, इन्फ्लुएन्सरला श्रेय दिलं पाहिजे. प्रश्न जरी मी उठवला असेल तरी तो प्रश्न गाजवला ह्या सर्वांनी. इन्फ्लुएन्सरनी ज्या पद्धतीने ह्याला प्रसिद्धी दिली ही खूप महत्त्वाची होती. आणि ह्या प्रसिद्धीमुळे काय झालं की सर्वसामान्य लोक प्रश्न विचारायला लागले. आज घरात लहान मुलंही विचारतात की हे पनीर ओरिजिनल आहे का. म्हणजे हा जो अवेअरनेस आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आज हॉटेलमध्ये गेलं की पहिला प्रश्न विचारतो, पनीर आले, तुझं पनीर ओरिजिनल आहे का, असं सहज कॅज्युअली बोलतात. तो हा एक बोदरेशन तयार व्हायला लागेल. त्यामुळे आता हे कुठेतरी आर्टिफिशियल पनीर हे कमी व्हायला लागलेलं आहे. आणि मावा गुटखा हा जो आहे हा काही मी पहिला सदस्य नाही आहे. विधानसभेमध्ये माझ्या आधी 2 सदस्यांनी गुटख्याचा प्रश्न उठवला होता. पण दुर्दैव कसं आहे, मी ह्या सगळ्या प्रश्नाची माहिती घेतो त्यावेळेस एक लक्षात आलं, अनेकांना हे माहितीच नाही आहे की महाराष्ट्रामध्ये सुगंधी सुपारी पण बंदी आहे. ज्यावेळेस गुटखा बंदी झाल्यानंतर कंपन्यांनी सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू ही वेगळी पॅकिंग काढायला सुरू केली आणि हे दोन्ही ब्लेंड केलं की गुटखा तयार होतो. मग हे जसं सरकारच्या लक्षात आलं, मागच्या 1 वर्षापासून त्यांनी सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखूला बंदी आहे महाराष्ट्रात. पण दुर्दैवाने याचा प्रचार प्रसार नाही. आपण गोड सुपारी जी खातो लोकांच्या घरी ती पण बंदी आहे महाराष्ट्रात. ती सुगंधी सुपारी आहे. हे अनेकांना माहिती नाही. याचं अवेअरनेस होणं गरजेचं होतं. आणि हा ज्यावेळेस मी प्रश्न मांडला, आमच्या 288मध्ये अनेक सदस्यांना माहितीच नव्हतं की ह्याच्यावरती काही बंदी आहे. त्यामुळे हे अवेअरनेस खालीपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि हा जर अवेअरनेस झाला तर नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा होईल. आणि मुळात काय होतं, कॅन्सरचं प्रमाण वाढतं हे कोणी सांगायची गरजच नाही. आज प्रत्येक घरात एक कॅन्सरचा पेशंट आहे. आणि त्याच 2च कारणामुळे, एक तर ह्या तंबाखूजन्य पदार्थ किंवा चुकीच्या खाण्याच्या पद्धती जी लाईफस्टाईल आहे. तर ह्या सगळ्यावरती कुठेतरी कंट्रोल येणं गरजेचं. हे झालं तरच कॅन्सर आपण रोखू शकतो. बबनराव पाचपुते यांचा मुलगा की कार्यक्षम नेता यातली कोणती ओळख तुम्हाला जास्त आवडते? बबनराव पाचपुतेंचा मुलगा शेवटी काय होतं, मला अनेकदा भेटताना लोक त्यांचा मुलगा म्हणून मला संधी आहे. कार्यक्षम आहे की नाही पुढचे पंचवार्षिकला ठरेल, ही जनता ठरवणार आहे. आज त्यांचा मुलगा म्हणूनच मी या ठिकाणी आणि मला लाज वाटत नाही म्हणायला. कारण कसं होतं की त्यांच्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे. आणि अनेक ठिकाणी आजही सिनियर नेते भेटले, सिनियर मंत्री भेटले, आमदार भेटले तरी ते दादांची आठवण काढतात. त्यामुळे ती ओळख खूप महत्त्वाची आहे. युवा नेतृत्वाला संधी देण्यामागचं तुमचं धोरण काय आहे?
हे बघ, युवकांना संधी मिळाली पाहिजे. अनेकदा काय होतं, लोक म्हणतात अनुभव आहे की नाही. अनुभव कधी येऊ शकतो, जोपर्यंत तुम्ही पडत नाही तोपर्यंत. पाण्यात पडल्याशिवाय पाण्यात पोहता येते की नाही हे कळत नाही. तसं संधी मिळाली पाहिजे. आणि जर ज्या ठिकाणी स्कोप आहे, कारण अनेकदा काय होतं की युवकांना संधी देत असताना आपण ज्येष्ठांनाही टाळू शकत नाही. जे काही ज्येष्ठ असे असतात की त्यांचा अनुभव दांडगा असतो, त्यांचं काम करण्याची क्षमता ही युवकांपेक्षा जास्त असते. त्यामुळे ज्या ठिकाणी ज्येष्ठांची काम करण्याची क्षमता आहे त्या ठिकाणी त्यांना संधी दिली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी असं वाटतं की सबस्टिट्यूट तयार होऊ शकतो, की एखाद्या युवकाला संधी दिली तो आणखी बेटर परफॉर्म करू शकतो, तो दिला पाहिजे. कारण एक नवीन विजन, एक नवीन दिशेने तो परिसर, तो गण जाऊ शकतो. त्यामुळे युवकांना 100% संधी मिळाली पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उमेदवार निवडीसाठी तुम्ही कोणते निकष ठेवलेत? म्हणजे पक्षनिष्ठा, कामगिरी की स्थानिक प्रभाव? स्थानिक स्वराज्य संस्थेचे निकष हे त्या परिस्थितीवर ठरतात. कारण अजून गटरचना व्हायची, गणरचना व्हायची. ती झाल्यानंतर आरक्षणं पडतील. आरक्षणं पडल्यानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती, त्या आरक्षणाचा परिणाम याच्यावरती अनेक गोष्टी ठरतात. त्यामुळे अजून खूप वेळ आहे. एकदा सगळ्या काय म्हणणार ह्याची आरक्षणं क्लिअर झाली त्याच्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल. कारण त्यावेळेसची परिस्थिती बघून निर्णय घ्यावा लागतो. श्रीगोंद्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार हे एकत्र काम कसे करू शकतील? नाही, हे बघा कसं असतं, शेवटी दोन घटक आहे. लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या स्टेजवरचे झाले. तर स्थानिक स्वराज्य संस्थेला रिप्रेझेंट करणारे लोक, या तालुक्याला रिप्रेझेंट करणारे, जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारे आणि राज्याला रिप्रेझेंट, हे सगळे जर एका विचाराचे झाले ना तर काम करायला सोपं जातं. त्यामुळे अनेकदा बघा, पूर्वी म्हणते गल्लीपासून दिल्लीपर्यंत एका विचाराचं सरकार असेल तर विकास होतो. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत एका विचाराचं सरकार कधी असावं, त्यामुळे काय होतं, स्ट्रीमलाईन व्हायला खूप सोपं होतं. नाहीतर अनेकदा काय होतं, विरोधाला विरोध होतो. त्यामुळे आमचा प्रयत्न असणार आहे, आम्ही जनतेलाही विनंती करणार आहोत की खाली थोडंसं, शेवटी तो कोण व्यक्ती आहे याच्यापेक्षा तो एका विचारधारेचा आहे का हेही पहा. कारण एका विचारधारेचा असेल तर उद्या त्या गावाला, त्या परिसराला त्या विचारधारेचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. सध्याची श्रीगोंद्याची परिस्थिती पाहता 2029ची निवडणूक ही तुम्हाला सोपी जाईल की अवघड जाईल असं तुम्हाला वाटतं? राजकारणात कोणतीही गोष्ट सोपी नसते ना अशक्य नसते. अवघड आहे की नाही ती परिस्थिती ठरवत असते. त्यामुळे आज आपण 29चं बोलू शकत नाही. आजपासून 1 वर्ष आधी विक्रम पाचपुते उमेदवार असतील हे कोणी सांगू शकत नव्हतं. त्यामुळे राजकारणात कधी काय बदल होतील हे कोणी सांगू शकत नाही. आणि 29 तर खूप लांबची गोष्ट आहे. श्रीगोंद्यात जास्त नेते असल्यामुळे विकास कामे खोळंबतात, हे तुम्हाला खरं वाटतं का? काही प्रमाणात सत्य असतं. जिथे श्रेयवाद होतो तिथेही गडबड होते. आम्ही त्याला महत्त्व देत नाही. त्यामुळे अनेकदा अडचण होत नाही, पण काही काही ठिकाणी होतं. आता एकाच घटकामध्ये आलं, आता तसं पाहिलं तर महाविकास आघाडीकडे म्हणायला कोणी शिल्लक नाही आहे. जे आहेत बहुतेक सगळे महायुतीमध्ये आहेत. तर मग असं झालं की थोडीशी ह्या सगळ्याला श्रेयवादाला अडचण होतात, पण त्यातनं आपण मार्ग काढत चालतो. आणि आमचा प्रयत्न हाच असणार आहे की आमचं नेतृत्व खूप सक्षम आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या नेतृत्वावर विश्वास आहे. ज्या ज्या ठिकाणी अडेल त्या ठिकाणी आम्ही त्यांची मदत घेऊ. श्रीगोंद्याचं राजकारण कसं असावं आणि ते कसं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? नाही, आत्ताही काही वाईट नाही आहे श्रीगोंद्याचं. म्हणजे बदल करण्याजोगं असं काहीच नाही. श्रीगोंद्याचं राजकारण खूप चांगलं आहे. श्रीगोंद्यातली लोक तुम्हाला जर म्हणजे खूप मी काय म्हणाल, राजकीयदृष्ट्या खूप प्रगल्भ आहेत. म्हणजे मला असं कधी वाटलं नव्हतं की सभागृहात बोललेली चर्चा श्रीगोंद्यात होत असेल. म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत पारावरती सभागृहात मी काय बोललो ह्याची चर्चा होते. म्हणजे श्रीगोंदा किती स्टॉलवर्ड आहे याचं उत्तम उदाहरण मी पाहिलेलं. त्यामुळे श्रीगोंद्याचं राजकारण मुळातच चांगलं आहे. फक्त त्याचं परसेप्शन किंवा चित्र हे चुकीचं झालं होतं. येणाऱ्या काळामध्ये चित्र चांगलं दिसायला सुरू होईल. तुमच्या मते एक परफेक्ट राजकारणी नेता होण्यासाठी काय गुण असावे लागतात? असं परफेक्ट कधीच नसतं राजकारणात. राजकारणात परिस्थितीनुसार असतं. म्हणजे काय असतं, एखादा खूप स्ट्रेट फॉरवर्ड असेल, पण कधी कधी खूप स्ट्रेट फॉरवर्डही चालत नाही राजकारणात. आणि कधी कधी लबाडही चालत नाही. तो कोणती परिस्थिती कधी ठरवेल. राजकारणात सगळ्यात अनप्रेडिक्टेबल, म्हणजे जसं आपण म्हणतो राजकारण आणि क्रिकेट खूप अनप्रेडिक्टेबल आहे. तुम्ही शेवटपर्यंत सांगू शकत नाही निकाल काय लागणार आहे. त्यामुळे राजकारण कोणीच म्हणू शकत नाही की अमुक व्यक्ती परफेक्ट आहे. तुम्ही पहा बरं, आत्तापासून 5 वर्ष आधी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेसच्या परफेक्ट नेत्यांची परिभाषा वेगळी होती. त्यानंतर मधल्या काळामध्ये जे महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस परफेक्ट नेत्यांची परिभाषा बदलली आणि आत्ताची परफेक्ट नेत्यांची परिभाषा वेगळी आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार लोक निर्णय घेतात. त्यामुळे परफेक्ट काहीच नसतं. त्या परिस्थितीला सूट होणारा व्यक्ती हा त्या राजकारणासाठी परफेक्ट असतो. गेल्या 6 महिन्याच्या तुमच्या कामाबद्दल तुम्ही खुश आहात का? समाधानी आहात का? मी खुश असून चालत नाही. माझे मतदार खुश आहेत का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला ज्यांनी वरती पाठवलं ते खुश असतील तर मग खुश आहे. उगाच मी समाधानी आहे, मी खूप चांगलं काम करतोय, पण ज्यांनी मला पाठवलंय ते जर समाधानी नसेल तर त्या आनंदाला काय अर्थ नसतो. त्यामुळे ते समाधानी आहेत की नाही हे खूप महत्त्वाचं आहे. पण दुर्दैव असं आहे की हे आम्हाला डायरेक्ट 5 वर्षांनी कळतं, मध्ये कधीच कळत नाही.
म्हणजे ज्या मतदारांनी आम्हाला संधी दिलेली आहे ते खुश आहेत की नाही हे डायरेक्ट पुढच्या निकालालाच कळणार आहे. मग आम्ही फक्त प्रयत्न करतो की ते खुश आहेत ह्या पद्धतीने आम्ही काम करत राहतो. आपल्या तालुक्यातील काही नागरिकांनी सिस्पे इन्फिनाइट, AMC, बिटकॉइन हो. अशा काही कंपन्यांमध्ये ज्यांनी आमिष दाखवलं होतं की तुम्हाला जास्तचा परतावा देईल, अशा एका संस्थेसाठी तुम्ही उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होता, तर त्याबद्दल तुमचं काय मत? ते कसं असतं की प्रेमात लोक आंधळी असतात. त्या पद्धतीने मी त्या कार्यक्रमात एक उदाहरण दिलं होतं आणि मी लोकांना हेही सांगितलं होतं की जे इझी मनी असतो तो सोपा नसतो, रिस्की असतो. आणि दुसरं मी त्यांना एक उदाहरण दिलं होतं. त्यावेळेस मी 10 पाऊंडच्या नोटेचं उदाहरण दिलं होतं. एक 10 पाऊंडची नोट आहे आणि ती जर आपण बँकेमध्ये ठेवली 10% व्याजदर झालं तर ती वर्षाला 11 पाऊंड होतात. ते 1 पाऊंड होतं. म्हणजे त्यांनी बिझनेस 1 पाऊंडचा केला. तुमच्या हातामध्ये किती आले? 11 पाऊंड. पण जर हीच 10 पाऊंडची नोट एकाकडनं दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे ही जर फिरत राहिली, ही 10 जणांकडे गेली तर हिचा बिझनेस कितीचा होतो? 100 पाऊंड. कारण ती 10 गुणिले 100, 10 गुणिले 10 100 होतो. 100 पाऊंडचा होतो. पण नोट एकच असते. ज्याला कळालं ते त्यातनं बाहेर पडले, ज्याला नाही कळालं शेवटी काय असतं, आम्ही कुठेतरी फक्त हिंट देऊ शकतो. कारण लोकांचे पाहण्याचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो. समजून सांगितलं एखाद्याला, जसं मग प्रेमात आंधळे असतात, डोळ्यावर पट्टी बांधलेला त्याला दिसणारच नाही आहे. आपण सांगायचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही रेकॉर्ड जरी काढलं त्या रेकॉर्डवरती हे भाषण सापडेल तुम्हाला. त्यामुळे सुज्ञ लोकांना आम्ही त्याच वेळेस सल्ला द्यायचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने ते नाही झालं. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून जी आपली जबाबदारी आहे, तर हा प्रश्न मी सभागृहात पण उठवला आणि मी एसपीलाही भेटलो होतो. त्यांनाही निवेदन दिलं आहे आणि त्यांना ही विनंती केली की तुम्ही हा स्थानिक पोलीस स्टेशनला तपास केला की आमच्या मर्यादा लिमिटेड राहतात. त्यापेक्षा तुम्ही इकॉनॉमिक ऑफेक्स विंगकडे जा, EOWकडे. EOWकडे जर हा गुन्ह्याचा तपास केला तर जी काही मेन कंपनी आहे, जे कोणी कल्प्रिट आहेत त्यांना पकडता येईल आणि कमीत कमी पैसे परत आणता येईल. उद्या त्याचा परतावा काय मिळतो याच्यापेक्षा पैसे परत आणणं खूप गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनात आपला प्रयत्न चालू आहे. राजकारणात येऊ पाहणाऱ्या नव्या दमाच्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? राजकारणात सगळ्यात महत्त्वाचा संयम असतो. कधी मी 14ला संधीसाठी प्रयत्न करत होतो. त्यावेळेस मिळाली नाही. त्यानंतर मी तो विषय सोडला होता राजकारणाचा. अचानक संधी चालून आली. राजकारणात संयम खूप महत्त्वाचा आहे. लहानपणींच्या तुमच्या आठवणींपैकी कोणती एक अशी गोष्ट आहे जी आजही तुम्हाला घडवण्यासाठी मदत करते? ते असं स्पेसिफिक ॲज सच काही नाही आहे. काय होतं, अनेकदा खूप अनुभव आहेत. फक्त मी एक गोष्ट जी प्रकर्षाने अनुभवली, म्हणजे लहान असताना मी माझ्या मित्रांना वर्गातला सांगायचो की मला दादा फोन करायचे आम्हाला सगळ्यांना. रोज सकाळी फोन असायचा पहाटे 5:30-6च्या दरम्यान उठून ते व्यायामाला जाताना आम्हाला फोन करायचे. 1-2-5 मिनटं आम्ही फोनवरती बोलायचो. तर मी त्यांना आमचं म्हणजे चेष्टेवारी म्हणायचं की माझ्या आयुष्यातला मी जोपर्यंत शाळेत होतो तोपर्यंत साधारण मी 5वी-6वीचं म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळा दादांबरोबरचा काळ हा जरी मी एकत्र समरप केला तो 1 आठवड्यापेक्षा जास्त नाही आहे. इतका कमी वेळ एक राजकीय माणूस त्याच्या कुटुंबाला देऊ शकतो याची जाणीव मला आहे. त्यामुळे ह्या कमी वेळा पण तो डिफरन्स इतका झाला की त्याच्यानंतर मी ज्यावेळेस सक्रिय झालो, जो वेळ मला दादा आधी देऊ शकत नव्हतं त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त वेळ मला दादांचा मिळाला. पण तो जनतेत होता, म्हणजे काही ना तर काहीतरी कामानिमित्त. त्यामुळे राजकारणात आलं की तुम्हाला तुमची पर्सनल लाईफ सॅक्रिफाईस करायला लागते हे माझ्यावरती शिक्कामोर्तब झालं होतं. त्यामुळे आम्ही कोणीच म्हणजे मी कायम सांगतो, राजकीय कुटुंबातली मुलं ही ठरवून राजकारणात येत नाहीत. हा आपला गैरसमज आहे की आम्हाला सगळं इझी मिळतं. कारण आमचे सगळ्यात मोठा चॅलेंज काय असतो माहिती आहे का? आमची स्पर्धा आमच्या वडिलांबरोबर केली जाते. आम्हाला जे सहज मिळतं त्याचा तोटा एक असतो, राजकीय कुटुंबातल्या मुलांची स्पर्धा त्यांच्या वडिलांशी केली जाते. कारण इतरांची स्पर्धा ही त्यांच्या विरोधकांबरोबर केली जाते. तेव्हा आमची स्पर्धा कुठे होते? आमच्या वडिलांकडे काही वर्षांचा अनुभव असतो, माझ्या वडिलांकडे 45 वर्षाचा अनुभव आहे. हे 45 वर्षाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीबरोबर मी बराबरी करावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते आणि त्यामुळे अनेकदा राजकीय कुटुंबातली मुलं ही फेल होतात. तेव्हा आमचा प्रयत्न असतो की राजकारणापासून लांब राहिलं पाहिजे. तुमच्या वैयक्तिक जीवनात तुमच्यासाठी आदर्श व्यक्ती कोण आहे? माझे वडील माझ्यासाठी आदर्श आहेत. बघा काय असतं, आपण एखाद्या कोणाला चांगलं वाटावं म्हणून पक्षाच्या नेत्याचं नाव घेतो, याच्यापेक्षा जे माझ्या वडिलांनी माझ्या आई वडिलांनी केलं म्हणेल. कारण तसं पाहिलं ना तर ह्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट रोल माझ्या आईचा आहे. म्हणजे आम्ही शाळेला कुठे टाकायचं ज्यावेळेस आम्हाला सगळ्यांना, आमचं एकत्रित कुटुंब होतं, तर हा आमच्या आईंचा हट्ट होता की आमचं शिक्षण पुण्यात झालं पाहिजे. आणि पुण्यात एकाच कारणासाठी की पुण्यामध्ये दादांचा इन्फ्लुएन्स तेवढा चालणार ना जेवढा गावात चालेल. कारण गावात म्हणजे दादांच्या बहिणींची मुलं होती, म्हणजे आत्याची मुलं माझी ही काष्टीमध्ये शाळेला होती गावामध्ये. आणि म्हणजे मामा आमदार आहे ह्या एका कारणामुळे त्यांचं जे शाळेतलं वागणं होतं
किंवा त्यांना जी शाळेत मिळणारी वागणूक होती किंवा त्यांना जे शाळेतनं प्रिव्हिलेज मिळत होतं हे आम्हाला मिळू नाही, म्हणून आम्हाला पुण्याला शाळेला टाकलं होतं. आणि हा जर धाडसी निर्णय आईने घेतला नसता किंबहुना आमचं एखादं शिक्षण झालं नसतं किंवा इतकं शिक्षण झालं नसतं. शिक्षण झालं नसतं असं म्हणणार नाही, कारण इथल्या शाळा काही वाईट नव्हत्या. आम्ही तिथे त्या पद्धतीने आम्ही ती शाळा वाईट केली असती आणि शाळा आमच्यामुळे डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्हाला पुण्याला टाकलं होतं. आमच्या आईंनी तो धाडसी निर्णय घेतला होता आणि आईनंतर आईंचा निर्णय हा योग्य आहे हे दादा म्हणले होते. दादांकडनं एक मी शिकलोय, दादांइतका संयम आम्ही कधीच पाहिला नाही. सगळा काळ पाहिला आम्ही. मी पहिलीत असताना आमच्याकडे पोलीस प्रोटेक्शन होतं घराला आणि मी तिसरीत गेलो होतो, तिथं फिरकायला माणसं नव्हती कारण त्यावेळेस मंत्रिपद गेलं होतं. इतक्या गोष्टी आम्ही चढ उतार, मला शिक्षण नाही माझं काय म्हणणार, लहानपणात आम्ही चढ उतार पाहिलेले आहेत. तेव्हा न कळत हा संस्कार झालेले आहेत. त्यामुळे ही सत्ता काही जास्त काळ नसते आणि सत्ता ही काही काय म्हणणार पूर्ण नाही आहे याची जाणीव आम्हाला लहानपणापासून आलेली आहे. तुमच्याबद्दलची अशी कोणती गोष्ट आहे जी लोकांना, नागरिकांना नेहमीच चुकीची वाटते? मी खूप स्पष्ट बोलतो कधी कधी. मला एखादी गोष्ट खटकली तर मला नाही पटली तर मी करत नाही. लोकांची इच्छा असते की समाजासाठी केलं पाहिजे, दुर्दैवाने ते माझ्याने होत नाही. आजही मी सत्ताधारी आमदार असून सुद्धा एखादी गोष्ट पटत नाही, मी सभागृहात बोलतो. जे नाही पटत ते आपण बोललं पाहिजे. अनेकदा स्पष्ट वक्तेपणा नाही पटत समाजाला. लोकांना गोड बोलणारी लोक आवडतात, स्पष्ट बोलणारी चालत नाही. राजकारणासारख्या अशा व्यस्त क्षेत्रात तुम्ही आहात, तर या क्षेत्रात राहून तुम्ही कुटुंबाला वेळ कसा देता? मी म्हटलं ना, आम्ही हे लहानपणापासून अनुभवलेलं आहे. त्यामुळे मी प्रयत्न करतो की एखाद दिवस, आठवड्यातनं एखादा दिवस किंवा काही वेळ हा मुलीसाठी बायकोसाठी काढला पाहिजे. कारण आईवडिलांची माझी बऱ्यापैकी भेट होत असते. माझी वाईफ ह्या डेंटिस्ट आहेत, त्यामुळे त्या पण स्वतः प्रॅक्टिस करत असतात. त्यामुळे त्या दोघींना कसा वेळ देता येईल हा माझा प्रयत्न असतो. जितका होईल तेवढी तारेवरची कसरत चालू असते. काहींना ते पटतं, काहींना नाही पटत. कधी कधी काय होतं, लोकांना असं वाटतं नेता हा 24/7 ॲक्सेसिबल पाहिजे, पण शेवटी कुटुंबालाही थोडा वेळ दिला पाहिजे. उद्या आम्ही ह्या पदावर नसलो तर आमच्याकडे फक्त आमचं कुटुंबच असणार आहे. आता कुटुंबालाही वेळेत वेळ दिला पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. तुमच्या या राजकीय प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाचा किती आणि कसा साथ होती? एक खूप मोठा रोल आहे. म्हणजे काय होतं की आम्ही जे अप अँड डाऊन्स पाहिले होते ना, माझा अडचणीच्या काळामध्ये जेवढं काय असतं, आई वडील हे मुलाला कायम धीर देत असतात, पण बायकोनीही धीर देणं खूप महत्त्वाचं असतं, भावानीही धीर देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि योगायोगाने ते माझ्या कुटुंबात मला मिळाले आणि हे मिळाल्यामुळे खूप गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. आणि काय झालं की सुदैवाने माझी जी बायको आहे त्यांच्या घरीही राजकारण, म्हणजे माझे सासरे हे अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे तो एक त्यांनी राजकीय बॅकग्राऊंड पाहिला होता, त्यांनी चढ उतार पाहिलेले आहेत. त्यामुळे मला तो एक सपोर्ट त्यांच्याकडनं मिळाला, तो खूप महत्त्वाचा सपोर्ट होता. राजकीय आयुष्याच्या बाहेरचे विक्रम पाचपुते कसे आहेत? मी वेगळा काहीच नाही आहे. माझे मित्र खूप आहेत, म्हणजे असंख्य ठिकाणी माझे मित्र भेटतात. मी मामाकडनं शिकलो. माझा एक मामा होतं, ते कमी वयात गेले. त्यांना मी लक्ष्मण थोरात होतं नाव त्यांचं आणि त्यांना आम्ही नानामामा म्हणायचो. तर नानामामाचं असं एकही गाव नव्हतं की तिथं मित्र भेटत नव्हता. तर ते कायम सांगायचं तुमचे मित्र असले पाहिजे. त्यामुळे मित्र अनेक आहेत, अनेक ठिकाणी मित्र असतात. त्यामुळं हे राजकारणाच्या पलीकडे अनेक मैत्री आहेत आणि त्याचा मला फायदा असा होतो की आजही सभागृहात अनेक वेगवेगळ्या पक्षातही माझे मित्र आहेत. त्याचा आम्ही फ्लोअरवरती भांडतो, पण भांडून बाहेर गेलं की आम्ही मित्र असतो. त्याचा मला तो मैत्रीचा तो फायदा होतो. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे विक्रम पाचपुते जास्त वेगळा काही नाही आहे, असाच आहे. तुम्ही तुमचं मन शांत ठेवण्यासाठी काय काय ॲक्टिव्हिटीज करतात? मेडिटेशन किंवा योगा वगैरे? सध्या फारसं असं काही करत नाही. मी वाचन खूप करायचो, पण एक चांगलं आहे की मला माझ्या कमी वयात अडचणी पाहायला मिळाल्या, त्यामुळे मी शांत झालो. नाही तर मी खूप काय म्हणणार स्पॉन्टेनियसली खूप हे करायचो, रिॲक्ट करायचो, ॲक्ट करायचो. पण अडचणीचा काळ खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी म्हणजे काय म्हणणार एक प्रेशरमुळे आहेत ना, त्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि याचा आज फायदा होतो राजकारणामध्ये. तुम्हाला कुठल्या गोष्टीचा छंद आहे का, जसं की ट्रॅव्हलिंग किंवा पेंटिंग? मला कम्पॅरेटिव्हली वाचन आवडतं आणि फिरायला आवडतं. हे काय होतं, फिरल्यानंतर ज्यावेळेस आपण नवीन लोकांना भेटतो ना, अनेक गोष्टी शिकायला मिळतात. ऑब्झर्व केल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळतात. म्हणजे मी या मताचा आहे की अर्धा भरलेला ग्लास आणि अर्धा मोकळा ग्लास ही पाहण्याचा दृष्टिकोन असतो. एक ग्लास एकच असतो. तो अर्धा भरलेला म्हणणारी मंडळी खूप असतात आणि अर्धा मोकळा म्हणणारी बरीच मंडळी असतात. पण त्यात पाणी आहे हा विचार करणारी खूप कमी असतात. तेव्हा आपण तो विचार करणारं झालं पाहिजे. तो अर्धा भरला आहे का मोकळा ह्याच्यापेक्षा त्या ग्लासमध्ये पाणी आहे. तुमचे काही फेवरेट बुक रेकमेंडेशन्स किंवा ट्रॅव्हल कुठले डेस्टिनेशन्स आहेत का? नाही, असं काही नाही आहे. फक्त माझं काय म्हणणं की आपल्या आवाक्याच्या बाहेर केलं पाहिजे. अनेकदा काय होतं की वाचन करत असताना आपण खूप लिमिट करतो. म्हणजे काही जण म्हणतात की मी फक्त फिक्शनच वाचतो, काही जण म्हणतात मी फक्त नॉन फिक्शन वाचतो. तर एक
एक काय म्हणतात की आउट ऑफ द बॉक्स गोष्टी केल्या पाहिजे, की ठराविक एका बाउंड्रीजमध्ये आपण स्वतःला अडकून नाही ठेवलं पाहिजे. आणि प्रवास करतानाही पहा, काही जण विचार करतात आता हे नाही मला अशा ठिकाणी जायचं तिथं फक्त भारतीय जेवणच मिळेल किंवा इंडियन फूडच मिळेल, महाराष्ट्रीयन जेवणच मिळेल. तर ह्या ज्या बाउंड्रीज आहेत ना, ह्या लावून नका घेऊ. कोणती गोष्ट करायची ना, छंदाला मर्यादा नाही पाहिजे. कोणतंच लिमिट ठेवू नका, त्याचा तुम्हाला नक्कीच आनंद मिळणार. तुम्ही लिमिट केलं ना, नियम आले की नाही होत, नियमात आनंद मिळत नाही. त्यामुळे नियम कोणती आपण स्वतः छंदाला आखू नये, हे मताचा मी आहे. उद्या मी रेकमेंड केलं म्हणून तुम्ही बुक वाचणार, त्याला काय अर्थ नाही. हां, तुम्हाला वाचण्याजोगं वाटलं ते वाचा, ते सगळ्यात महत्त्वाचं. तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्हाला स्वतःबद्दल सर्वात जास्त अभिमान वाटणारा कोणता क्षण होता? असंच नाही आहे. मी काय होतं की आम्हाला दादांनी एक गोष्ट शिकवली, म्हणजे कधीही तुम्ही पूर्ण सॅटिस्फाईडही कधी नाही झालं पाहिजे आणि अनसॅटिस्फाईडही नाही राहिलं पाहिजे, की मला हे नाही मिळालं म्हणून मी नाराज आहे, असंही नाही चाललं पाहिजे. आणि मला मिळालं आणि मी आता संतुष्ट आहे. कसं होतं, अभिमानाचा क्षण म्हणजे मी संतुष्ट झालो, मी पुढे नाही जाणार. त्यामुळे संतुष्ट जो व्यक्ती होतो त्याची प्रोग्रेस थांबते. अनेक जण म्हणतात माझ्या आयुष्यात मी ठरवलं होतं की मी ह्या पायरीपर्यंत पोचलो, पण आज मला अभिमान वाटतो मी इथं पोचलो आहे. तिथनं पुढे काय, मी पोचला म्हणजे दॅट्स इट, इट इज नॉट द एंड. तिथनंही पुढे स्कोप आहे. त्यामुळे सॅटिस्फॅक्शन कुठे मानायचं हे खूप महत्त्वाचं. हां, पण असंतुष्ट राहता कामा नये. मग हेही आम्हाला सांगितलं, हां ठीक आहे, तुम्ही सॅटिस्फाईड असं झालं आणि तिथे तुमचं म्हणजे काय म्हणणं पूर्णविराम न करता अर्धविराम पाहिजे, म्हणजे ज्याच्यावरती प्रश्नही चिन्ह राहता कामा नये आणि आपल्याला तो स्कोप राहिला पाहिजे पुढे. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला सर्वात मोठी अडचण किंवा सर्वात मोठा धक्का कधी बसलाय? खूप गोष्टी होत्या, म्हणजे लोक बदलताना मी पाहिलेले. म्हणजे आमचा एक वर्स्ट पिरियड असा होता की नुकतंच आमचं 2014ला, त्याच्या आधी आम्ही खूप लोकांना मदत केली होती. म्हणजे दादा मंत्री असताना, कारण आधी मी घरच्यांच्या तोंडून ऐकायचो की लोक इन्व्हेस्ट बदलतात वगैरे, पण 10 ते 14, कारण 9 नंतर मी ॲक्टिव्ह झालो, 10 ते 14 या काळात अनेकांना आम्ही मदत केली होती. 14ला दादांचा पराभव झाला. आम्ही आमदार नव्हतो, आमच्या आर्थिक अडचणी चालू होत्या, कारखान्याचे प्रश्न चालू होते आणि त्याच्यामध्ये प्रापंचिकही अडचणी होत्या. ह्या सगळ्यामध्ये मी लोकांना बदलताना पाहिलेलं आहे. आणि जे डेव्हस्टेटिंग होतं, म्हणजे दुर्दैव असं होतं की ज्यांना आम्ही मदत केली ते आमच्याकडे फिरकून बघत नव्हते, ते आमच्याकडे येत नव्हते. आणि ह्या सगळ्याचा परिणाम खूप मोठा झाला आणि खूप चांगलं झालं. म्हणजे इतक्या कमी वयात मला ह्या गोष्टी पाहायला मिळाल्या ना. आज आता आपण अपेक्षा ठेवत नाही कोणाकडनं की या माणसाने असंच केलं पाहिजे. तर आपण अपेक्षा असते की मी अडचणीत आलो तो हा मदतीला जाऊन येईल. ही अपेक्षा सगळ्यात वाईट. कधीही कोणी आपल्या अडचणीला धावून येत नाही. आणि कधी कधी असं होतं की जो माणूस आपल्याला आयुष्यात कधीही मदत करू शकणार नाही असा आपण विचार करतो, तो सगळ्यात पहिला असतो मदत करणारा. आणि वेळ बदलली ना, ते मदत करणारे बाजूला जातात आणि नको ती माणसं जागा घेतात. आणि हे आम्ही अनुभवलं. आम्ही फक्त बोलून दाखवत नाही, पण ह्या सगळ्याचा जवळनं अनुभव आम्ही घेतलेला. तुमच्या आजवरच्या जीवनात सर्वात आनंदाचा क्षण कोणता होता आणि त्यावेळी तुमच्यासोबत कोण होतं? माझं म्हणजे मी लहान होतो, म्हणजे साधारण पहिलीमध्ये होतो आणि मला जास्त काही त्यातलं कळत नव्हतं. दादा मंत्री होणार आहेत हे आम्हाला सगळ्यांना कळत होतं. मी शपथविधीला निघालो होतो. मला त्यावेळेस माझे आजोबा घ्यायला आले होते. मी पुण्यावरनं मुंबईला आम्ही शपथविधीला त्यांची ओमनी गाडी घेऊन आले होते. ते ओमनी गाडीत नेत होतो. दुर्दैव असं की त्यावेळेस एक्सप्रेसवे नव्हता. आम्ही एक दिवस घाटात अडकून पडलो होतो. शपथविधी काही पाहायला मिळाला नव्हता, पण तो खूप आनंद होता की त्यावेळेस खूप मोठं वाटत होतं मंत्री होणार आहेत. माझा तर शपथविधी तर त्यावेळेस टीव्हीज नव्हते, मोबाईल नव्हते, रेडिओवरती ऐकायला मिळायचं. त्या घाटात रेडिओलाही रेंज नव्हती. आम्ही घाट उतरल्यानंतर कळालं की शपथविधी पार पडलेला आहे आणि मग आम्ही घरी गेल्यानंतर दादांना विश केलं होतं. तो आनंदाचा क्षण होतो. अजूनही ती मेमरी आठवते. आणि त्या एक दिवस जे लोणावळ्याच्या घाटात आम्ही अडकलो, खंडाळा लोणावळ्याचा जो पॅच होता, तो अजूनही आठवतो मला. तुमच्या घरात कुठल्या एका गोष्टीमुळे तुम्हाला नेहमीच बोलणे किंवा टोमणे बसतात? मी घरात मोठा होतो सगळ्यात. म्हणजे दुर्दैव असं की मी पहिलीत असतानाच मोठा झालो होतो. म्हणजे पहिलीत असताना माझ्या बहिणी ह्या सिनियर केजीला आणि ज्युनियर केजीला आमच्या शाळेमध्ये ॲडमिटेड होते. आमचं जॉईंट फॅमिलीत अनेक जण होतो. तर त्यांनी काही जरी चूक केलं तरी माझ्याकडे वर्गात घेऊन यायचे. अरे ते तुझी बहीण असं नाही केलं तर. म्हणजे मी पहिलीत असताना मोठा झालो होतो. मी 10वीत गेलो, हे 8वी 9वीत होतं तरी अडचणी माझ्याकडे होत्या. मला असं झालं की मी पहिलीत मोठा झालो, तुम्ही 9वीत पण मोठे होत नाहीयेत. त्यामुळे मोठा असणं जेवढं चांगलं तेवढं तोटाही असतो. आणि मी पहिल्यापासून मला ते टोमणे, डोकेदुखी अनेकदा असं वाटायचं. मी एकदा आमच्या काकांबरोबर वाद घातला होता. अरे म्हटलं मी मोठा आहे काय, माझी चूक आहे का? आम्ही काही नाही, मी 5वीत होतो तेव्हा. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भांडणं झाले.
ते आले म्हणलं तुला कळत नाही का तू मोठा आहे का भांडणं थांबवलं. आणि म्हणलं मी मोठा आहे माझी काही चूक आहे का? त्यांना भांडायचं कळत नाही. म्हणजे मला मोठं असल्याचा कायम टोमणे आणि डोकेदुखी ही झालेलीच आहे. तुम्ही जर राजकारणात नसता तर तुम्ही इतर कोणत्या क्षेत्रात असता? मी व्यवसायात असतो. मी लॉ कंप्लीट केलेलं आहे. चान्स मिळाला असता तर लॉयर झालो असतो. पण व्यवसायात 100% असतो. तुमच्या बालपणीचा किंवा शाळेतला कोणता एखादा गमतीशीर किस्सा आहे का? किंवा प्रेरणादायी किस्सा आहे का? कोणता सांगाल? आमचं 10वीचं फेअरवेल होतं आणि मी पुणे विद्यार्थीगृहाच्या मुक्तांगण इंग्लिश स्कूलला होतो. आमच्याकडे प्रथा अशी होती की फेअरवेलला म्हणजे निरोप समारंभ आहे, त्याला भाषणं व्हायची आणि ही भाषणं कोणी करायची? जी वर्गात सगळ्यात हुशार आहेत, म्हणजे पहिल्या 3 मधली मुलं त्यांनी भाषण करायचं. त्यांनी भाषण लिहायचं. ते भाषण क्लास टीचरला दाखवायचं. क्लास टीचर मग सुपरवायझरकडे त्यांचं रिहर्सल होणार आणि ही रिहर्सल ओके झाली की त्यांना सेंड ऑफच्या दिवशी भाषण करायची संधी, फेअरवेल सेंड ऑफ व्हॉट एव्हर काय. तर हे सगळं चालू होतं. मी दंगामस्ती करणाऱ्यांच्या मुलांच्यात होतो. आम्ही म्हणजे काही झालं तर मागच्या लाईनीतले होतो आणि आम्हाला पुढे आणून बसवायचे, म्हणजे मागे शांत राहावे म्हणून. आणि एकदा जशी भाषणं सुरू झाली एक करून, आता मुलांची भाषणं आम्हाला माहिती असायची, पाठ असायची, कारण ते वर्गात रिहर्सल करायचे. तेव्हा सगळे आतमध्ये चाव चालू असते. तर एक जण बोलायला लागला. माझ्या असं मनातनं इच्छा झाली की मी भाषण केलं पाहिजे. आणि इतकं लास्ट मोमेंट होतं. माझ्या क्लास टीचर, प्रिन्सिपलच्या बाजूला माझे क्लास टीचर बसले होते. तर मी मॅडमला हात केला. मी म्हटलं मला बोलायचं आहे. मॅडम म्हणली ही वेळ नाही. तर आमचे हातवारे चालू होते. तर ते प्रिन्सिपलने पाहिलं. तर नेमकं काय चाललंय तुमचं? तर त्यांनी 100% सांगितलं असणार आहे की पाचपुतेंचा मुलगा आहे, कारण त्यावेळेस दादा प्रदेशाध्यक्ष होते. तर ते म्हणले असं आहे आणि तो भाषण करायचा म्हणून. तर सरांनी मॅडमकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं, घड्याळाकडे बघितलं. 2 मिनिटं. म्हणलं ओके, काहीच हरकत नाही. आणि सगळ्यांची भाषणं संपली मुलांची. त्यानंतर माझं नाव घेतलं. माझं नाव घेतल्यानंतर पिन ड्रॉप सायलेन्स होता. कारण मस्ती करणारे जे आम्ही होतो त्यातला मी होतो. आणि हा काय बोलणार आहे म्हणून सगळं इतकं चिडीचूप होतं सगळं. आणि तिथे मी फर्स्ट भाषण केलं. माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण ते होतं. एकदम स्पॉन्टेनियस होतं. आणि ते भाषण झाल्यानंतर दादांनी प्रिन्सिपलनी घरी फोन करून सांगितलं होतं आईंना की विक्रमनी भाषण केलं. आई शॉक्ड होते आणि म्हणलं सगळ्यात चांगलं भाषण ते झालं. आणि तो माझ्यासाठी खूप टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर मला कधी स्टेजची भीती वाटली नाही, माईकची भीती वाटली नाही, कोणत्या परिस्थितीची भीती वाटली नाही. तो एक खूप कधी न विसरणारा क्षण म्हणलं तर तो असू शकतो. तुमच्या आयुष्याला एका वाक्यात कन्क्लूड करायचं असेल तर ते वाक्य कोणतं असेल? ते खूप डिफिकल्ट आहे, खूप कॉम्प्लिकेटेड आहे. असं इम्पॉसिबल आहे. मी तर कन्क्लूड करू शकत नाही. एखादंच माझ्या वतीने अनेक तुमचे प्रेक्षक कन्क्लूड करतील या वाक्याला, एका वाक्यामध्ये. एक राजकारणी म्हणून सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीचा तुम्ही कसा फायदा उचललात आणि त्याचा फायदा तुम्हाला कसा झाला? फायद्यापेक्षा तोटा खूप झालेला आहे. म्हणजे सोशल मीडियाचं काय होतं, अपेक्षा खूप वाढलेली आहे. म्हणजे आपण काय करतो याच्यापेक्षा काय दाखवतो याला खूप महत्त्व झालं आहे. म्हणजे आम्ही 4 कामं कमी केली तरी चालतील, पण ती जी केलेत ती दिसली पाहिजे. हे दुर्दैवी आहे. आणि आता काय झालं की तुम्ही कार्यक्षम आहात की नाही हे पाहिलं जात नाही. तुम्ही सोशल मीडियावर आहात की नाही हे पाहिलं जातं. आणि ह्याची जी स्पर्धा सुरू झाली आहे ना, मी सभागृहातही पाहतो. अनेकदा अनेक सदस्य उठून बोलतात, फक्त का तर डिमांड असते. मतदारसंघातनं ही अपेक्षा असते की आमचा आमदार बोलला पाहिजे. पण तो योग्य ठिकाणी बोलतोय का, योग्य मुद्द्यावर बोलतोय का, ह्याला महत्त्व राहिलेलं नाहीये. पण तो बोलला पाहिजे. पण दुर्दैव काय होतं की चांगल्या मुद्द्यांचाही त्या ठिकाणी किस निघून जातो. त्यामुळे ही अपेक्षा कुठेतरी कंट्रोल झाली पाहिजे. सोशल मीडिया जेवढा फायदेशीर आहे तेवढा घातकही असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि टेक्नॉलॉजी म्हटलं तर टेक्नॉलॉजी अडॅप्ट केलीच पाहिजे. म्हणजे टेक्नॉलॉजी नवीन आली आहे आणि मला जमत नाही हे चालत नाही. म्हणजे जशी नवीन टेक्नॉलॉजी गोष्टी अडॅप्ट कराव्या लागतात. आपण पूर्वी फोन वापरत होतो, आता मोबाईल फोनवरती आलेला आहे. वेट टाईम आता कुठे घेऊन जाईल कोणी म्हणजे प्रेडिक्टही करू शकत नाही आपण. म्हणजे एक काळ असं होता की इथे इंटरनेट नसायचं. इंटरनेट तुम्हाला आम्ही कम्प्युटरवरती इंटरनेट वापरायचो. आता मोबाईलवरती आहे आणि ते पण इतक्या स्पीडचं आहे. म्हणजे मला चांगलं आठवतंय, मी 11वीत होतो. 2000-2001चा काळ होता. त्यावेळेस आम्हाला म्हणजे मोडेम कनेक्ट करायला लागायचा. फोन लाईनला कनेक्ट करायला लागायचा. टी साधारण एक अर्धा पाऊण तास चालायचं आणि त्याच्यानंतर इंटरनेट कनेक्ट व्हायचं. आणि त्यानंतर कोणतीही वेबसाईट उघडली तर कमीत कमी एक 5 ते 10 मिनिटं त्या बफरिंगला लागायचे. आता तेवढ्या वेळात तर अख्खं कामकाज संपून जातं. इतका तो डिफरन्स झालेला आहे टेक्नॉलॉजी. त्यामुळे आपण नवीन टेक्नॉलॉजी अडॅप्ट करण्याशिवाय पर्याय नाही आणि तो करण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही. दादा, साई कृपाचं नेमकं काय झालं? लोकांना अजूनही वाटतं की तुमच्याकडे साखर कारखाने आहेत. तुमचे त्यात स्टेक्स आहेत का? नाही, अजिबात नाहीये. आम्ही ते युनिट दिलेलं आहे आणि इन प्रोसेस आहे. अजून त्याचं क्लोजर झालं नाही हा भाग आहे.
पण त्यात आमचा 1% आम्ही ठेवलेला नाहीये. कारण ज्यावेळेस आमच्याकडे होतं तरी आम्हाला चालवायला काही मर्यादा येत होत्या. मग ठेवून काय करणार आपण स्टेक? जो चालवतो तो उत्तम पद्धतीने चालवावं ह्या दृष्टिकोनातून आमचा त्याला सपोर्ट राहणारच आहे. धन्यवाद दादा, आज तुम्ही इथे आलात. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.